मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यू कशा काढायच्या ते पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये पण आपण राहिलेले एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आहे म्हणजे मागच्यापासून चौथं एक्झाम्पल की क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल्स टू 0 हॅज 2 रिअल रूट्स. तर याचे 2 रिअल रूट्स आहेत असं स्टेटमेंट आहे. तर ते आता पहिल्यांदा तर ते स्टेटमेंट आहे हे खरं आहे. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला पाहायचं आहे की त्याला 2 रिअल रूट्स असतील तर ते ट्रू असेल नाहीतर फॉल्स असेल. तर आपण रूट्स काढूया. आता याचे रूट्स प्राईम फॅक्टरायझेशनने काढले जातात. जसं की एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल्स टू 0. तर मग आता याला फॅक्टरायझेशन करूया आपण. तर 6 आहे इथं. तर 6चे असे दोन मल्टिप्लिकेशन फॅक्टर लागतील ज्यांची बेरीज, कारण इथं प्लस साईन आहे, ती -5 असेल. तर 6चे दोन फॅक्टर कोणते होतील? 3 × 2. तर मग 3 आणि 2ची बेरीज 5 आहे का? आहे. तर मग -3 आपण देऊया आणि -2 म्हणजे -3 प्लस -2 इक्वल्स टू 5x. तर मग आपण x -3 केलं इथं आणि मग इथं पण -2 आपण बाहेर काढला आणि x -3 कॉमन फॅक्टर आला. तर मग x -3 एकदा येईल आणि x -2 एकदा येईल. तर याचं फॅक्टरायझेशन करून झाल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज मिळतील x इक्वल्स टू 2 आणि x इक्वल्स टू 3. तर याचे 2 रूट आपल्याला मिळालेत आणि ते रिअल आहेत. रिअल नंबर्स असल्यामुळे मग हे स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. तर त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू राहील t. आता नेक्स्ट आहे ते 5वे एक्झाम्पल, प्लीज सिट डाऊन ही एक रिक्वेस्ट आहे. आपण कोणाला तरी सांगतोय की बसा म्हणून. तर त्यामुळे ही रिक्वेस्ट असल्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू नाही निघणार. नेक्स्ट आहे द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. आता हे पण एक स्टेटमेंट आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट आहे, हे करेक्ट आहे. आणि नेक्स्ट त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी, कारण चंद्र खरंच पृथ्वीभोवती फिरतो, त्यामुळे ते ट्रू स्टेटमेंट असल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? टी. आता नेक्स्ट आहे एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर रिअल नंबर कोणते असतात? रॅशनल किंवा इरॅशनल नंबर्स. रॅशनल म्हणजे ज्याला आपण फ्रॅक्शन्समध्ये लिहू शकतो, जसं की 3/2, 2/3 असं. आणि इरॅशनल नंबर्समध्ये म्हणजे ज्याला आपण फ्रॅक्शन्समध्ये लिहू शकत नाही. तर इरॅशनल नंबरचे एक्झाम्पल्स काय होतील? √1, √2, √3 जे आपण लिहू शकत नाही याच्यामध्ये फ्रॅक्शन्समध्ये, त्याला इरॅशनल नंबर्स म्हणतात. आणि कॉम्प्लेक्स नंबर आपण 11वीमध्ये पाहिलेलं आहे की त्याला 2 पार्ट असतात, एक रिअल आणि एक इमॅजिनरी. तर a+ib मध्ये फॉर्ममध्ये असतं आणि आयची व्हॅल्यू असते √-1. जर इथं आपण बीची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपल्याला फक्त ए मिळेल आणि हा रिअल नंबर असतो. त्यामुळं एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे स्टेटमेंट खरं आहे. ते खरं असल्यामुळं त्याची ट्रूथ व्हॅल्यू राहील टी. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही इज ऑनेस्ट. तर हे एक ओपन स्टेटमेंट आहे आणि ते ओपन स्टेटमेंट असल्यामुळं हे स्टेटमेंट नाही आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू नाही निघणार. नेक्स्ट आहे द स्क्वेअर ऑफ अ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. म्हणजे प्राईम नंबरचा स्क्वेअर हा प्राईम नंबर असतो. आता आपण एक्झाम्पल जर 2 हा एक प्राईम नंबर आहे, त्याचा जर स्क्वेअर केला तर तो 4 येईल. पण 4 हा प्राईम नंबर नाही आहे, तर हे कधीच खरं होऊ शकणार नाही. कारण कोणत्याही प्राईम नंबरचा आपण जर स्क्वेअर केला तर त्याचे फॅक्टर्स हे त्याचे 2 प्राईम नंबर्स राहतील, सेम प्राईम नंबर. म्हणजे जसं की 3चा स्क्वेअर केला, 3 हा एक प्राईम नंबर आहे, तर 9. तर त्याचे फॅक्टर्स काय येतील? 3 × 3 म्हणजे सेम नंबर 2दा. तर त्यामुळे तो प्राईम नंबर नाही राहणार. त्यामुळे हे स्टेटमेंट जरी असलं तरी त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? फॉल्स. आणि फॉल्स असल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण एफ देणार आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ज, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता इथं असे स्टेटमेंट असतात ज्यामध्ये एकच स्टेटमेंट असतं. काही स्टेटमेंटमध्ये मल्टिपल स्टेटमेंट्स असतात आणि मल्टिपल स्टेटमेंट्स कशानं कनेक्ट होतात? अँड, ऑर, इफ, देन,
इफ अँड ओनली इफ किंवा नॉटने. तर सिम्पल स्टेटमेंटमध्ये एक स्टेटमेंट असतं आणि कंपाऊंडमध्ये मल्टिपल स्टेटमेंट्स ह्या वरती दिलेल्या कनेक्टिव्हने कनेक्ट होतात. तर आपण सिम्पल स्टेटमेंटचं एक्झाम्पल म्हणजे 3 and 5 आर ट्विन प्राईम्स. हे दोन्ही प्राईम नंबर आहेत, 3 आणि 5. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे त्याला अजून एक आपण स्टेटमेंट ॲड करणार आहे, जसं की 3 इज अ प्राईम अँड 4 इज अन इवन नंबर. तर इथं पाहाल तर 3 इज अ प्राईम हे एक स्टेटमेंट झालं आणि 4 इज अन इवन नंबर हे एक स्टेटमेंट झालं. आणि ते दोन्ही कोणत्या कनेक्टिव्हनं कनेक्ट झालेले आहेत? अँड. त्यामुळे हे असे जे स्टेटमेंट असतात त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हटलं जातं. तर नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत की ती कंजंक्शन्स कसे होतात. कंजंक्शन, डिस्जंक्शन, त्याच्यानंतर कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशन, देन बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन, हे आपण पाहणार आहोत. जेव्हा वाक्य कनेक्ट होतात एकमेकांना, दोन स्टेटमेंट्स किंवा मल्टिपल स्टेटमेंट्स जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा ते कोणत्या प्रकारे कनेक्ट होतात त्याच्यासाठी, आणि मग ते कनेक्ट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट कोणत्या याच्यामध्ये कोणत्या ट्रूथ व्हॅल्यूमध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो ते आपण सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंटमध्ये ॲड करा आणि आपल्या सर्व मित्रांना देखील सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला ॲड केल्यानंतर पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशनसुद्धा येईल.